बघा, सौरभने 8 सामन्यात सरासरी काही धावा काढल्या. 9व्या सामन्यात 120 धावा काढल्याने त्याची धावांची सरासरी 7ने वाढली. तर 8व्या सामन्यानंतर धावांची सरासरी किती असा प्रश्न विचारला. सोडवायचा कसा? लेकरांनो, 8 सामन्यातील धावांची सरासरी, 8 सामन्यातील धावांची सरासरी उदाहरणार्थ x जर समजली तर 8 सामन्यातील धावा हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं उत्तर प्राप्त होते 8x. सरासरी गुणिला एकूण संख्या बराबर एकूण संख्यांची बेरीज. हे सूत्र 8 सामन्यातील धावांची सरासरी x. मग 8 सामन्यातील प्रत्यक्षात धावा किती? 8x. लक्ष द्या, या गणिताची मांडणी करायची कशी? 8 सामन्यातील धावा 8x, 9व्या सामन्यातील धावा 120, एकूण सामने 9. मात्र 9व्या सामन्यात 120 धावा काढल्यामुळं सरासरी 7ने वाढली. 8 सामन्यातील सरासरी x. इथे एक नवीन प्रश्न निर्माण होतो बाबा, की नवीन सरासरी काय? सरासरी 7ने वाढली. कधी? 9व्या सामन्यात 120 धावा काढल्यामुळे. लक्ष द्या, या नवीन सरासरीचा आम्हाला काही घेणं देणं नाही. प्रश्नामध्ये 8व्या सामन्यानंतरची धावांची सरासरी विचारली. 8व्या सामन्यानंतर धावांची सरासरी x आहे, पण 9व्या सामन्यात 120 धावा काढल्यामुळे सरासरी 7ने वाढली. यासाठी हे नवीन सरासरीचं हे समीकरण इथं आम्हाला घ्यावं लागतं. पुढे चला, 8x अधिक 120 संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल, गुणिला स्वरूपात, गुणिला असेल, भागीला, अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म पक्की लक्षात ठेवा. 120 बराबर, आता 9 आतील पदाला गुणिला 9x, 9 7 63. लेकरांनो, 120 कडे येताना 63 वजा स्वरूपात, 9x कडे जाताना 8x वजा स्वरूपात. हे वजावा की 7, 70 आणि 57. 57 बराबर ही वजावा की x ची किंमत, x ची किंमत 57. x म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नामध्ये 8व्या सामन्यानंतर धावांची सरासरी विचारली. 8व्या सामन्यानंतर धावांची सरासरी x आहे, परंतु 9व्या सामन्यात जेव्हा 120 धावा काढल्या जातात तेव्हा सरासरी बदलते. म्हणजे 9व्या सामन्यानंतर धावांची सरासरी बदलली, नवीन सरासरी आली x अधिक 7. मात्र आम्हाला 8व्या सामन्यानंतरची धावांची सरासरी विचारली, अर्थात x 57 धावा. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.